तुम्ही दादरमध्ये मिळणारा चिकन पराठा आणि चिकन दाबेलीचा कधी आस्वाद घेतलाय का? चला तर मग पाहूयात कसा बनतो हा पराठा आणि दाबेली ते। इकडे मला चालू करून आता जवळपास 1 वर्ष झालं। बट एक्झॅक्टली सुरुवात आम्ही 2019ला केली, लॉकडाऊनच्या अगोदर। त्या टायमाला फूड ट्रक होता, बट लॉकडाऊन लागला आणि मग थोडे इश्यू झाले, सो मग मला ते शटडाऊन करावं लागलं आणि मग सेल आउट केला, तो प्रॉब्लेम झाले। मग इकडे छोटंसं बिल्डिंगच्या खाली चालू केलं आम्ही 1 वर्षभरापासून। तो चालू आहे आता। मेन आयटम आहे आपला चिकन दाबेली, चिकन पराठा, चिकन मॅगी, हे आपले 3 मेन आयटम आहेत। चिकन दाबेली आणि चिकन पराठा असा आहे आपल्याकडे, दुसरीकडे तुम्हाला कुठे मिळणार नाही। थोडासा युनिक आहे, चिकन पराठा पण आपला युनिक आहे, तुम्ही बघालच पुढे आता। आणि त्याच्या जोडीला चिकन दाबेली आहे आणि चिकन मॅगी, तिघांची टेस्ट तुम्हाला वेगळी वेगळी भेटेल। चिकन दाबेली आपली 20 रुपीज आहे आणि चिकन पराठा 120 आहे, चिकन मॅगी 90 रुपीज आहे। हे सगळं होममेड आहे, सगळं घरच्या पद्धतीने बनतं, कोकणी स्टाईलमध्ये बनतं। चिकन आपलं त्याच्यामध्ये सगळे कोकणी मसाले यूज होतात आणि पूर्णपणे घरगुती पद्धतीने आपण ते चिकन बनवतो। शाही दाबेली आहे, शाही रोल आहे, चिकन दाबेली आहे, चिकन शाही दाबेली आहे, चिकन टिक्का आहे, चिकन टिक्का दाबेली आहे, चिकन पराठा आहे, नंतर फ्रँकी आहे आपल्याकडे। फ्रँकीमध्ये चिकन फ्रँकी आहे, शाही फ्रँकी आहे, चिकन टिक्का फ्रँकी आहे, नंतर चिकन मसाला आहे, मिसळ पाव आहे, अजून चायनीज भेळ आहे आपल्याकडे। सो व्हरायटी आपण लिमिटेड ठेवलेले, जास्त असं हे नाही ठेवलेलं आहे, लिमिटेड आहे आणि नेमकं ठेवलेलं आहे। आपलं मिनिमम कॉस्ट आहे आपली 20 रुपये आणि मॅक्झिमम आपली कॉस्ट आहे 120 रुपीज। 20 रुपयाची आपली दाबेली आहे आणि 120 रुपयाचा आपलं चिकन पराठा। बाय प्रोफेशन मी इव्हेंट मॅनेजर आहे, तर मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं। सो मला फूड इंडस्ट्रीमध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट होता, सो मी ठरवलं की काहीतरी आपण फूड रिलेटेडच चालू करूया। सो मग असे आयटम प्रोडक्ट घेऊन आलो की जे अजून दुसरीकडे अवेलेबल नसतील, तर तुम्हाला परत खायची इच्छा झाली तर तुम्हाला माझ्याकडेच यायचं। सो मग मी असे स्वतःचे ओन पदार्थ क्रिएट करायला लागलो। तर त्यातला एक तो आपला चिकन पराठा बेसिक आहे, त्याच्यामध्ये 2 अंडी यूज होतात। पराठा म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर आपल्या येतं की रोटी किंवा त्या टाईपमध्ये काहीतरी असेल, बट आपला रोटी नाही आपण यूज करत। बेस त्याचा आपला अंड्याचा आणि ब्रेडचा बेस बनतो, त्याच्यावरती मेयोनीज, चटणी आणि शेजवान मेयो जातो आणि त्यावरती चिकन चीज वगैरे येऊन ते एक वेगळा फ्लेवर येऊन जातो त्याला। मला हे आपलं दादर ईस्टला आहे, दादर ईस्टमध्ये नायगाव म्हणून आहे। नायगावमध्ये आलात तर गांधी चौकापासून हार्डली एक 200 मीटर वरती आपलं BDD जुनी 5च्या मागे तुम्हाला दिसेलच। कोणाला विचारला टिपी फूड तर तुम्हाला कोणी सांगेल टिपी फूड कुठे आहे म्हणून। दाबेली सारखी चिकन दाबेली आणि पराठा सारखा नसणारा चिकन पराठा हा फक्त टिपी फूड्स दादर येथेच खायला मिळतो। नुपूर पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।